नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस बरसतोय। सध्या सुमारे 2000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्र्यंबकेश्वरसह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे धरणात पाण्याची आवक सुरूच आहे। नवीन पाण्याची आवक वाढल्याने धरणातील पाण्याच्या विसर्गात काही प्रमाणात वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीला अजूनही पूरस्थिती काहीशी कायम असल्याचं पाहायला मिळतंय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग हा अद्यापही सुरूच आहे। तर नाशिक जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलेलं आहे। यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस वाढ होते। आज सकाळपासून नाशिक शहर आणि परिसरामध्ये पावसाने विश्रांती घेतली असलं तरी धरण पाणलोट क्षेत्रात मात्र पावसाचा जो जोर आहे तो अद्याप कायम आहे आणि त्यामुळे गंगापूर धरणातून आज देखील 2000 क्युसेस पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी काही प्रमाणात वाढल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय। नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या धरणातून पाण्याचा जो विसर्ग आहे तो मागच्या काही दिवसांपासून करण्यात येत आहे आणि ते आजही कायम असल्याचं बघायला मिळतोय। 10 ते 12 धरणातून हे पाण्याचा विसर्ग वेगवेगळ्या नद्यांमध्ये करण्यात येत आहे। आजही धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा संततधार कायम असल्याने गंगापूरसह दारणा, बावली, पालखेड असे जे वेगवेगळे धरणं आहेत या सगळ्या धरणातून पाण्याचा विसर्ग हे सुरू आहे आणि त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी हे सतर्क राहावे असे आदेश प्रशासनाचे आहेत। शहर आणि परिसरामध्ये पावसाने विश्रांती घेतली असली तरी गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये त्र्यंबकेश्वर, आंबोली खरं तर या भागामध्ये जे पावसाचं हे जोर आहे तो अद्याप कायम असल्याने कालच्यापेक्षाही आज गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि आज देखील गोदावरी नदी हे दुथडी भरून वाहत असताना आपल्याला बघायला मिळतोय। मागच्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या धरणातून पाण्याचा विसर्ग चालू आहे आणि ते आज देखील कायम असल्याचं बघायला मिळतंय आणि अशाच पद्धतीने पाऊस हे चालू राहिल्यास हे टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येईल अशा पद्धतीची माहिती जी आहे ते प्रशासनाने दिलेली आहे। पण तूर तरी शहर आणि परिसरामध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे आणि हे धरण पाणलोट क्षेत्रात मात्र पावसाचा जोर वाढल्यास हा विसर्ग वाढवण्यात येईल अशा पद्धतीची माहिती प्रशासनाने दिलेली आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।